एक मोठी बातमी समोर येते। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खराच्या संपत्तीची यादी आता समोर आली। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30हून अधिक ठिकाणी प्लॉट्स खरेदी केल्याची माहिती आहे। सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अशोक खरासह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याचं समोर आलंय। या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का, याकडे आता लक्ष आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खराच्या संपत्तीची संपूर्ण यादीच आता जवळजवळ समोर आलेली आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30हून अधिक ठिकाणी त्याने प्लॉट्स खरेदी केले होते। सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। यासोबतच अशोक खरासह त्याची बायको, मुलगी आणि नातेवाईकांच्या नावावर देखील संपत्ती असल्याची माहिती आहे। या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खराच्या संपत्तीची यादीच आता समोर आल्याची महत्त्वाची माहिती आहे। खराच्या मालमत्ताची तपासणी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30हून अधिक ठिकाणी या खरातनं प्लॉट्स खरेदी केल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय सविस्तर अपडेट? महिलांच्या लैंगिक शोषणामध्ये अटकेत असलेला कॅप्टन अशोक खरात याची संपत्तीची जी आहे ती यादी समोर आलेली आहे। आपण जर यामध्ये बघितलं तर भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या नावावर 30हून अधिक ठिकाणी जे आहे ते प्लॉट जे आहे ते खरेदी करण्यात आलेले। या सर्व जमिनीची किंमत जी आहे ती जवळपास 500 कोटीच्या घरात जाण्याची जी शक्यता आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पाथर्डी शिवारामध्ये त्याचा एक प्लॉट आहे आणि दुसरा जर प्लॉट बघितला तर तो बहुचर्चित आणि शिर्डीमध्ये असलेल्या ज्या ठिकाणी लाईमलाईट असलेले मोठे मोठे रिसॉर्ट आहेत त्या ठिकाणी 4 एकरचा भूखंड देखील अशोक खराच्या नावावर आहे। तर अशोक खराची बायको, त्याची मुलगी आणि नातेवाईकांच्या नावावर अनेक संपत्ती असल्याचं देखील समोर आलेलं आहे। आणि यामध्ये जर बघितलं तर सिन्नर शिर्डी रोड आहे त्या रस्त्यावर हार्डवेअरचे त्याचे 2 असे मोठे दुकानं आहे। शिवसंकल्प हार्डवेअर हे जे दुकान आहे ते त्याच्या बायकोच्या नावावर आहे आणि सध्या त्याचा मेहुणा हा त्याचं जे दुकान आहे तो सांभाळतोय। खरं तर कोट्यावधीची बेनामी जमीन ही अशोक खराच्या नावावर आहे। आता या सर्व त्याच्या मालमत्तांची जी चौकशी आहे ती SIT करण्यात येणार आहे। त्यामुळे कॅप्टन अशोक खराच्या नावावर आणखी किती संपत्ती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन अशोक खरात याची काही जे इन्व्हेस्टमेंट आहे ती परदेशात देखील असण्याची शक्यता आहे। परदेशामध्ये देखील त्याने अनेक ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे। खरं तर आपल्या भोंदूगिरीमुळे आणि महिलांवर लैंगिक शोषण करून आणि अनेक मोठे मोठे अधिकारी असतील, बडे राजकीय नेते असतील यांच्याकडनं त्यांनी वैध अवैध पद्धतीने अनेक जमिनी ज्या आहेत त्या देखील मिळवल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे कॅप्टन अशोक खरात यांच्या नावावर आणखी किती संपत्ती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।